हिंगोली लोकसभेचं मतदान दुसऱ्या टप्प्यामध्ये होणार असून आज या निवडणुकीचा प्रचार संपलाय। हिंगोली लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे। त्यामुळे या लोकसभा मतदारसंघामध्ये महायुती आणि महाविकास आघाडीकडून दोन्ही शिवसेनेचे उमेदवार रिंगणात आहेत, तर वंचित बहुजन आघाडीचे डॉक्टर बी.डी. चव्हाण हे रिंगणात उतरलेत। त्यामुळे हिंगोली लोकसभेची निवडणूक देखील तिरंगी होणार आहे। याचा आढावा घेतलेला आहे माधव दिपकेनं। हिंगोली लोकसभेसाठी दुसऱ्या टप्प्यामध्ये मतदान होते। आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे। 5 वाजले, जवळपास प्रचार संपलेला आहे। महायुतीचे उमेदवार बाबूराव कदम कोहळीकर यांच्यासह संपर्क प्रमुख आनंदराव जाधव यांच्या वतीने हा प्रचार सुरू करण्यात आला होता आणि आता हा प्रचार थांबलेला आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर हिंगोली लोकसभेची मतदान दुसऱ्या टप्प्यात होते। या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडनं नागेश पाटील आष्टीकर रिंगणामध्ये आहेत। महायुतीकडून बाबूराव कदम कोहळीकर तर वंचित बहुजन आघाडीकडून डॉक्टर बी.डी. चव्हाण हे 3 उमेदवार रिंगणामध्ये आहेत। तिरंगी लढत पाहायला मिळते। उमेदवार ऐनवेळी बदलल्यानंतर हिंगोलीच्या बाबतीमध्ये काय होतं, वेगवेगळे राजकीय भाकित वर्तवले जाऊ लागले आणि 3ही उमेदवारांकडनं जोरदार प्रचार सुद्धा करण्यात आलेला आहे। प्रचार सभा, कॉर्नर बैठका यांच्यासह घरोघरी जात मतदारांच्या भेटी घेण्याचा प्रयत्न सर्व उमेदवारांनी केलेला आहे। आता या प्रचाराचं जे निकाल काय येतो, या सर्व निकालाकडे उमेदवारांचं लक्ष लागलेलं आहे। 26 एप्रिलला हिंगोली लोकसभेसाठी मतदान होणार आहे आणि त्याच मतदानामध्ये या सर्व प्रचाराचा निकाल जो येतो कैद होणार आहे। कॅमेरा पर्सन आकाश माधव दिपके, एबीपी माझा, वसमत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।